एक मिनिटात अध्यक्ष महाराज, मी जेवढं बोलल तेवढं अस्वस्थ होणार, हे स्वाभाविक आहे. अध्यक्ष महाराज, मला एवढंच सांगायचं आहे की राज्य सरकारला या ठिकाणी पंचामृत अर्थसंकल्पाच्या मी शुभेच्छा देतो. असे पंचामृत, दशामृत, विषामृत असे कितीही केले तरीही या सरकारची लोकप्रियता जनमानसात जात नाही. अध्यक्ष महाराज, त्याच्यासाठी हा अर्थसंकल्प केलेला आहे. म्हणून हा रडीचा डाव खेळण्यात मजा नाही. मजा तर तेव्हा जेव्हा सरकारच्या कर्तृत्वाकडे पाहून लोक कौतुक करतील. अध्यक्ष महाराज, एक शायर आहेत मुनावर, त्यांची एक शायरी आहे. संपवा. इत्र से कपड़ों को महकाना. अध्यक्ष महाराज, या बजेटच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे. शेवटचं मुनावरची एक शायरी आहे. इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं है. भाई, कपास उगाने वाले तुम भी हो, मैं भी हूं. झगड़ा किस बात का? साहब बोला. संपवा. किस बात का झगड़ा? इस बात का है कि मैं बात कर रहा हूं. संपवा. झगड़ा किस बात का है? अध्यक्ष महाराज, इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं है. मजा तो तब है जब आपके किरदार में खुशबू आए. अध्यक्ष महाराज, ती आम्हाला या अर्थसंकल्पातून, पंचामृतातून दिसावं, एवढीच अपेक्षा आहे. नाही तर अध्यक्ष महाराज, पुन्हा एकदा ते अभंग म्हणून मी सभागृहाचा वेळ घेणार नाही. पण हे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनामधलं विष जे सरकारच्या प्रती निर्माण झालेलं आहे, त्याला हे पंचामृत उपयोगी होणार नाही, हे या ठिकाणी स्पष्टपणाने सांगतो. हा संबंध काळ पाहिला तर जवळजवळ 14 वर्ष त्यांनी या सदनामध्ये अनेक अर्थसंकल्पाच्या चर्चेवरती अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं केली. आम्ही सदस्य झाल्यानंतर ती वाचली, ऐकली. एवढंच नाही अध्यक्ष महाराज, 2 वर्षापूर्वी सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचं, त्यावेळेस ते विरोधी पक्षाचे नेते होते, त्यांनी अर्थसंकल्प कसा वाचावा, वाचल्यानंतर तो कसा समजून घ्यावा आणि तो समजल्यानंतर सभागृहात कसा मांडावा, याचं पुस्तक सुद्धा स्वतः लेखक म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्राला दिलाय. अध्यक्ष महाराज, माझी अपेक्षा होती की एखादा अर्थतज्ञ, एखादा या सदनातला सदस्य 14 वर्ष विरोधी पक्षामध्ये काम करत असताना 14 बजेटवरती अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करून 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भलेही अर्थसंकल्प मांडता आला नसेल त्या 5 वर्षात, पण अध्यक्ष महाराज, नक्कीच त्यांचं एक स्वप्न तर असावं की ते अर्थसंकल्प मांडत असताना ज्या पद्धतीनं या सदनामध्ये आले, त्यावेळेस मी त्यांचा चेहरा पाहत होतो आणि अर्थसंकल्पाचं भाषण त्यांनी चालू केल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीनं आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला, तो आनंद नक्कीच एका गोष्टीचा होता की इतके वर्ष मी तपश्चर्या केली, पुस्तकही लिहिलं, आज मला या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडता येतोय. ते मुख्यमंत्री असताना सुद्धा मांडता आला नाही, त्याचा आनंद मांडताना दिसत होता, तेही तुकाराम बीजेच्या दिवशी 9 मार्चला. पण अध्यक्ष महाराज, ज्या वेळेस आपण हे अर्थसंकल्प पुन्हा ऐकला, त्याच्यानंतर या अर्थतज्ञांनी ज्या पद्धतीनं अर्थसंकल्पाची सुरुवात तुकाराम महाराजांच्या अभंगाने सुरू केली, संतांच्या नावाने केली. संतांच्या नावानीच नाही तर अध्यक्ष महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा सुद्धा त्यांनी उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी केला. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थितीचं विश्लेषण प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं शताब्दी वर्ष आपण साजरं करतो. हे अभिमानानं या सदनामध्ये अर्थसंकल्प मांडत असताना माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी
मनी प्रॉब्लेम ऑफ मनी या पुस्तकाच्या संदर्भात सांगितलं. अध्यक्ष महाराज, मला असं वाटलं होतं की कदाचित त्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचं पूर्ण किंवा परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये जी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संबंधी मांडलेला विषय आहे ते पूर्ण पुस्तक वाचून या अर्थसंकल्पाची सुरुवात त्या पद्धतीने केली आहे. म्हणजे नक्कीच या महाराष्ट्राला अतिशय चांगला अर्थसंकल्प मिळेल अशी पहिल्या 4 ओळीमध्ये अध्यक्ष महाराज माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या वित्तमंत्र्याच्या अर्थसंकल्पामध्ये वाटत होती. पण अध्यक्ष महाराज, मला वाटलं नाही की एकूण महाराष्ट्राची परिस्थिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मागच्या 8 महिन्यामध्ये कारभार सांभाळत असताना वित्त मंत्रालयाचा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेऊन हा अर्थसंकल्प मांडलाय. हा एवढ्या मोठ्या अर्थतज्ञाकडून तो राज्याचा आढावा घेतला गेलाय असं मात्र अर्थसंकल्पामध्ये कुठेही दिसून येत नाही. अध्यक्ष महाराज, आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात 95,500 कोटीचा राजकोषीय तूट आहे. हे अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या घोषणेचा पाऊस या सरकारने या ठिकाणी पाडलाय त्या घोषणेचा पाऊस पाडल्यानंतर ज्यावेळेस अर्थसंकल्प पूर्णपणाने संपला आणि शेवटी त्यांनी अभंगानेच संपवला त्यावेळेस मला असं वाटलं की कदाचित या सरकारचा हा पहिला आणि शेवटचा अर्थसंकल्प आहे. पुन्हा अर्थसंकल्प मांडायची वेळ सुद्धा यांना येणार नाही. अशा पद्धतीनं घोषणांचा पाऊस या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये पडलेला आपल्याला या सदनात पाहायला मिळाला. अध्यक्ष महाराज, 2022-23 ला आपलं राज्य 6,39,000 कोटी कर्ज असणार, 23-24 मध्ये 7,07,422 कोटी रुपयाचं कर्ज होईल अशी अपेक्षित आहे. त्यामुळे कर्जाच्या दलदलीत अडकलेला हा महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचा गाडा आता विकासाच्या रस्त्यावर धावणार कसा, हा सगळ्यात मोठी अडचण हा अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा सवंग लोकप्रियतेसाठी या ठिकाणी केले गेलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आहेत. अध्यक्ष महाराज, कदाचित येणाऱ्या काळात निवडणुकीला सामोरं जावं लागत असेल म्हणून ह्या घोषणा केल्यात. कदाचित मागच्या 5 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यात शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं नवीन सरकारचा पराभव झाला, कदाचित ज्या 2 विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये कसब्याची जागा हातातून गेली, ते सगळं लक्षात आल्यानंतर अध्यक्ष महाराज हा सवंग लोकप्रियतेसाठी घोषणेचा पाऊस पडलेला दिसतोय. मला अर्थव्यवस्थेत या ठिकाणी त्यांच्या एवढा मी हुशार तर नक्कीच नाही, पण अडचण नेमकी काय की एवढ्या सगळ्या घोषणा पूर्ण करायच्या त्याच्यासाठी येणारा पैसा कुठून. म्हणून सुरुवातीलाच स्वतः राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना परमपूजनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतः लिहिलेलं प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्याचं शताब्दी वर्ष आपण साजरं करतोय. हा अर्थसंकल्प तुम्ही जे सवंग लोकप्रियतेसाठी घोषित केलेला आहे त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे. हा पैसा कुठून येणार अध्यक्ष महाराज, हा सगळ्यात मोठा विषय मलाच नाही तर अंतर्मनात समोर बसलेल्या सत्ता पक्षातल्या प्रत्येकाच्या सदस्याच्या मनात सुद्धा येत असणार आहे. अध्यक्ष महाराज, आपण 1 वर्षानं बोलू, कुठे जाणार कुठे आपण 1 वर्षानं बोलू. अध्यक्ष महाराज, मराठवाड्याच्या वाट्याला पुन्हा एकदा आश्वासनाचं कृष्णा मराठवाडा योजनेची वाढी प्रशासकीय मान्यता दिल्याच्या बाबतीमध्ये अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये सांगितलं. पण अध्यक्ष महाराज, प्रशासकीय मान्यता दिली, ती वाढीव दिली, पण त्याच्या संबंधात तरतूद 1 रुपयाची सुद्धा केली नाही. अध्यक्ष महाराज, पुन्हा एकदा या मराठवाड्यावरती या सरकारने फार मोठा अन्याय केला. अध्यक्ष महाराज, जो महत्वाकांक्षी प्रकल्प मला आठवतं,
मी वरच्या सभागृहाचा विरोधी पक्षनेता होतो. वॉटर ग्रीडच्या बाबतीत मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने स्वतःचा त्या तत्कालीन मुख्यमंत्र्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प अध्यक्ष महाराज त्याची घोषणा झाली, पण त्याची जबाबदारी पूर्णपणानं केंद्र सरकारवर टाकली. याचा अर्थ हा मराठवाड्याचा महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्प सुद्धा मराठवाड्याच्या नशिबी कधी येईल याची सुतराम शक्यता या ठिकाणी दिसून येत नाही. अध्यक्ष महाराज, मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग अशा 5 सूत्रावर आधारित अर्थसंकल्प मांडला होता. आता त्याचीच नक्कल, कॉपी, एडिट, पेस्ट करून माननीय विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी पंचामृत या नावाने अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला. मी विचार करत होतो की पंचामृत नाव हे कसं सुचलं असेल आणि अशा वेळेला अमृताची गरज का पडली असेल पंचामृताची. तर अध्यक्ष महाराज, मागच्या 7 निवडणुका विधान परिषद आणि विधानसभेच्या मिळून त्याचे निकाल ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस या सरकारच्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनात या सरकारच्या प्रती एवढं भयंकर विष आहे. ते विष जर काढायचं असेल तर पंचामृत नाव देऊनच अर्थसंकल्प घोषणेचा पाऊस टाकावा लागेल. त्याच्याशिवाय आपली सवंग लोकप्रियता या ठिकाणी होणार नाही. म्हणून पंचामृत नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महाराज, खर तर या सरकारला विसर पडलाय का मला माहित नाही. अध्यक्ष महाराज, अर्थसंकल्पामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय अरबी समुद्रातल्या स्मारकाच्या बाबतीत उल्लेख सुद्धा नाही. अध्यक्ष महाराज, मला आठवतं याच अधिवेशनाच्या काळामध्ये माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक प्रसंग सांगितला जो देशाच्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या ट्विटरवरती मुंबई वरतून कशी दिसतीये, अरबी समुद्र कसा दिसतोय हे त्यांनी दाखवलं. पण अध्यक्ष महाराज, त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्हाला साधा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय अरबी समुद्रातल्या स्मारकाची एक साधी वीट सुद्धा रचलेली दिसली नाही. अध्यक्ष महाराज, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प. शिवस्मारक तर झालंच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अनेक घोषणा केल्या, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदनही करतो. पण अध्यक्ष महाराज, कमीत कमी सरकारला याचा तरी विसर नाही पाडायला पाहिजे होता की या शिवस्मारकाचं भूमिपूजन देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झाला. अध्यक्ष महाराज, त्याचा सुद्धा विसर पडला. एवढंच नाही तर अध्यक्ष महाराज, ज्या वेळेस महायुती झाली 2014ला, अनेक पक्ष सोबत आले, त्यात एक शिवसंग्राम सुद्धा पक्ष आला. त्या शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षांना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अध्यक्ष केलं. ते दिवंगत विधान परिषदेचे सदस्य विनायकराव मेटे साहेब, जे माननीय उपमुख्यमंत्र्यांचे मित्र, आमच्या मोठ्या बंधूसारखे, त्यांचंही ते स्वप्न होतं महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचं नाही तर या देशातल्या जगातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या प्रत्येक अनुयायाचं अध्यक्ष महाराज हे मत होतं की हे शिवस्मारक व्हायला पाहिजे. त्या मेटे साहेबांचं निधन होऊन काही दिवस झाले. अध्यक्ष महाराज, त्यांची सुद्धा आठवण आली नाही. हे सरकार त्यांना सुद्धा विसरलं. अध्यक्ष महाराज, याचं दुःख होतं. म्हणून या अर्थसंकल्पात जसे 2 पॅरेग्राफ विसरले तसं शिवस्मारकही विसरलं का? छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण सुद्धा या ठिकाणी झाली नाही का? हा प्रश्न आणि याचं उत्तर अध्यक्ष महाराज या सभागृहामध्ये नक्कीच आम्हाला पाहिजे. अध्यक्ष महाराज, राज्यपालाच्या अभिभाषणात शिवस्मारकाचा जसा विसर पडला तसाच स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा स्मारक, ज्याच्यासाठी 2015ला अध्यक्ष महाराज
छत्रपती संभाजीनगर येथे जमीन भूसंपादित केली. भूसंपादित केल्यानंतर सन्माननीय साहेब इथं बसलेत, आपल्याला माहिती आहे. हरिभाऊ नानांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला. निर्णय झाला की स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मारक छत्रपती संभाजीनगरीचं करायचं. अध्यक्ष महाराज अनेक भाषणात, राज्यपालांच्या अभिभाषणात सुद्धा त्या काळच्या त्या स्मारकाचा उल्लेख झाला. पण या अर्थसंकल्पात मात्र अध्यक्ष महाराज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या छत्रपती संभाजीनगरच्या स्मारकाच्या बाबतीत साधा उल्लेख सुद्धा झाला नाही. अध्यक्ष महाराज ज्यांनी हा पक्ष वाडी वस्ती तंड्यावर नेला, हे जे मी बोलतो याला कुणीही नकार देऊ शकत नाही. अध्यक्ष महाराज त्यांचा जर विसर पडत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तुम्ही या पंचामृत अर्थसंकल्पातून अमृत निर्माण करताय का विष निर्माण करताय, याचा विचार अध्यक्ष महाराज नक्कीच महाराष्ट्राची जनता करणार आहे. अध्यक्ष महाराज मला एक प्रसंग आठवतो. कदाचित माननीय उपमुख्यमंत्री सभागृहात असते तर आणखी आनंद झाला असता. पण ऐकतील, बघतही असतील, नाही तर कुणीतरी सांगेल नक्कीच. अतुल भातखळकर साहेबाला हा विषय नक्कीच माहित असेल. अध्यक्ष महाराज ज्या वेळेस माननीय उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते, 2014च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक घोषणा झाली. ती घोषणा अशी होती की देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र. त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरला अध्यक्ष महाराज स्वर्गीय मुंडे साहेबांना विचारलं की तुमचं काय मत आहे या बाबतीत. तर त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांनी म्हणले की अशी जर घोषणा असेल आणि हे जर होणार असेल तर त्याचं मी स्वागत करतो अध्यक्ष महाराज. त्या स्वर्गीय मुंडे साहेबांचा विसर या ठिकाणी या अर्थसंकल्पात पडावा. माझ्यासारख्याला अमित साटम साहेब गेले निघून, थांबले असते तर त्यांच्या सुद्धा मनाला नक्कीच पाझर फुटलं असतं. भातखळकर साहेबांना सुद्धा नक्कीच कुठंतरी या बाबतीमध्ये मी जे बोललो माझ्याशी ते असं सहमत होणार नाहीत, पण एकट्यात मात्र नक्कीच सहमत होतील. अध्यक्ष महाराज स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने मागच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना, युतीचं सरकार असताना, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ काढलं. दोनदा काढलं महामंडळ, दोनदा रद्द केलं. अध्यक्ष महाराज आघाडीचं, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड महामंडळही काढलं. आणि अध्यक्ष महाराज मला आजही या ठिकाणी तत्कालीन उपमुख्यमंत्र्याचं आणि वित्तमंत्र्याचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी निस्ता महामंडळाची घोषणा केली नाही, तर त्या महामंडळामध्ये पैसे कसे येणार याची तरतूद सुद्धा केली की प्रत्येक टन महाराष्ट्रातल्या कारखान्यात जो गाळला जाईल त्या टनामागे 10 रुपये ह्या ऊसतोड मजुराच्या कल्याणासाठी त्या ऊसतोड मजूर महामंडळामध्ये येतील. पण अध्यक्ष महाराज त्या ऊसतोड मजूर महामंडळाचा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा, नवीन 8-10 महामंडळ काढली पण याचा उल्लेख सुद्धा झाला नाही. अध्यक्ष महाराज दुर्दैवानं या ठिकाणी नक्कीच हे अर्थसंकल्प मांडताना दुःख होत आहे. अध्यक्ष महाराज मागच्या काळात उपमुख्यमंत्री तत्कालीन आणि वित्तमंत्र्यांनी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा बलिदान स्थळात असलेल्या मोजे तुळापूर तालुका हवेली व तिथं समाधी स्थळ वडू येते अध्यक्ष महाराज समाधी स्थळ करण्याची घोषणा केली. त्याला आज निधीची तरतूद केली. मी सरकारचं अभिनंदन करतो. अध्यक्ष महाराज त्या बाबतीत माझं दुमत नाही आहे. जे चांगलं केलं ते चांगलं म्हणणाऱ्यापैकी मी आहे. पण अध्यक्ष महाराज त्याच्यासोबत त्याच्यापासूनच काही अंतरावर असणारा 1 जानेवारीला ज्या भीमा कोरेगावाला शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो, तिथे शौर्य स्तंभ म्हणून लाखो अनुयायी तिथे येतात आणि त्या शौर्य दिन साजरा करतात.
अध्यक्ष महाराज त्या भीमा कोरेगावच्या आंतरराष्ट्रीय शौर्य स्मारकाच्या बाबतीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये 1 रुपयाची सुद्धा तरतूद केली नाही, जी मागच्या अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी आणि वित्तमंत्र्यांनी आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी त्यावेळेस केली होती. अध्यक्ष महाराज, याचं सुद्धा कुठेतरी वाईट वाटतं की नेमकं भीमा कोरेगाव का सुटलं, का भीमा कोरेगावच्या बाबतीमध्ये भूसंपादनाच्या प्रक्रियेपर्यंत मी त्या विभागाचा मंत्री होतो. अध्यक्ष महाराज, विभागाचा मंत्री असेपर्यंत भीमा कोरेगावला 1 जानेवारीला कुठला ना कुठला मंत्री त्या ठिकाणी नक्कीच सरकारच्या मार्फत सरकारच्या तर्फे अभिवादन करायला जायचा. पण अध्यक्ष महाराज, या 1 जानेवारीला कोणीही गेलं नाही, ही दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. अध्यक्ष महाराज, म्हणून अध्यक्ष महाराज, या बाबतीत एवढं सांगायचं आहे की या अर्थसंकल्पात अनेक मान्यवर बोलून गेलेत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक घोषणा केल्या. एवढा आनंद झाला आपल्या सगळ्यांना शेतकऱ्याच्या घोषणेच्या बाबतीत. ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस सुद्धा मला हर्ष हृदयाचा झटका येतो का काय अशी परिस्थिती झाली होती. एवढ्या घोषणा केल्या, तेही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये. मला म्हणजे विरोधी सदस्य असताना सुद्धा नाही एवढ्या. अध्यक्ष महाराज, नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली. ही योजना पूर्वी केंद्राची नव्हती का? केंद्राची होती. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही असताना आपण पुन्हा नमो शेतकरी महासन्मान निधी आणि त्या बाबतीतली घोषणा नवीन योजनेची केली. अध्यक्ष महाराज, हा खरंच सन्मान आहे का अपमान आहे, हे सभागृहातल्या सदस्यांना आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं महासन्मान द्यायचाच असेल तर अध्यक्ष महाराज 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देण्याच्या ऐवजी अध्यक्ष महाराज शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव देणं आणि त्याच्यावरती सरकारचं नियंत्रण असणं. आणि एवढंच नाही तर अध्यक्ष महाराज, ज्यावेळेस शेतकऱ्यांचे भाव पडतात त्यावेळेस जे भावांतर आहे ते भावांतराच्या बाबतीमध्ये जर सरकारने निर्णय घेतला असता तर शेतकऱ्याच्या मनामध्ये आज या सरकारच्या प्रती जे विष निर्माण झालेलं आहे असा निर्णय झाला असता तर कदाचित हे पंचामृत अर्थसंकल्प शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठेतरी जागा झाला असता. पण अध्यक्ष महाराज, हे झालं नाही. एकीकडं या वर्षीची शेतकऱ्याची अवस्था सांगतो. 5,000च्या खाली कापूस गेला. किमान आधारभूत कापसाला भाव मिळत नाही. सोयाबीनला किमान आधारभूत भाव मिळत नाही. हरभऱ्याला किमान आधारभूत भाव मिळत नाही. मी सांगतो अध्यक्ष महाराज, एकीकडे 2-2, 3-3 हजार रुपये भाव क्विंटला माग, टना माग शेतकऱ्याचा कमी होतोय. कांदा एकीकडे ₹1, ₹2वरती येतोय. अध्यक्ष महाराज, अशा परिस्थितीमध्ये ते फरक द्यायच्या ऐवजी तुम्ही 6,000 रुपये महिन्याला देताय. पहिल्यांदा वर्षाला अध्यक्ष महाराज, सरकारने हे सांगावं, ही संलग्न योजना केली आहे, तीही प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या किसान सन्मान योजनेच्या बाबतीत संलग्न केलेली आहे. आपण सांगितलं की 1,05,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करू. अध्यक्ष महाराज, पहिल्यांदा या सदनाला सांगावं लागेल की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा या महाराष्ट्रातल्या किती शेतकऱ्यांना 6,000 रुपये. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला विनंती करतो की अध्यक्ष महाराज, जवळपास सगळे सदस्य म्हणून मला या ठिकाणी सरकारला एवढं सांगायचं आहे की आपल्याला असं वाटतं की 6,000 रुपये हे देऊन पहिल्यांदा या सरकारने या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या शेवट राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्र्यांनी हे सांगावं की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये 6,000 रुपये जे केंद्राने जाहीर केलेत ते महाराष्ट्रातल्या किती शेतकऱ्याला मिळतात.
त्याच्यानंतर तुम्ही 1,05,00,000 शेतकऱ्याला देणार आहात. अध्यक्ष 15 लाख, 1,15,00,000 खातेदार शेतकऱ्यांना. अध्यक्ष महाराज, याचा अर्थ ही सुद्धा पूर्णपणानं फसवणूक आहे. म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती, अध्यक्ष महाराज, तुकाराम महाराजांच्या बीजेच्या दिवशी अर्थसंकल्प मांडलाय, 9 मार्चला मांडलाय. म्हणून मला या ठिकाणी एकच अभंग तुकाराम महाराजांचा सांगायचा आहे की मऊ मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हनु काठी. जर हे अध्यक्ष महाराज जर दिलेल्या घोषणा पूर्ण झाल्या नाहीत, तर ज्या अभंगाने सुरुवात अर्थमंत्र्यांनी केली, शेतकरी मात्र या महाराष्ट्रातले वारकरी असणारी सगळ्यात मोठी शेतकऱ्याची जात, याच अभंगाने शेतकऱ्याचे देतो ना. बोला साहेब, संपवा साहेब. अध्यक्ष महाराज, तुकोबारायांचं या अभंगातून काही जणाला कळत नसेल म्हणून सांगतोय अर्थ. तुकोबाराया सांगतात, सज्जनासोबत आम्ही सज्जन आहोत, दुर्जनासोबत आम्ही दुर्जन आहोत, आम्ही मेनावनही महू आहोत, परंतु आमची शक्ती वर्जा कठीण वर्जास भेदणारी आहे. सज्जन आमच्या सोबत सज्जनासारखे वर्तन करत असेल तर त्याची आम्ही लंगोटीही त्यांना देऊ, परंतु आमच्याशी दुर्जनासारखा व्यवहार होत असेल तर त्यांच्या माथी काठी घालू. म्हणून अध्यक्ष महाराज, मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय, जर अर्थसंकल्प जर मांडलाय, जे सांगितलंय, जे घोषणा केल्यात, हे जर खरं उतरणार असेल तर पंचामृत आहे, नाहीतर हे पूर्णपणानं विष आहे. बघू, वेळ तुमच्याकडे आणून देतो. माझा कापूस किती भाव देता सांगा. अध्यक्ष महाराज, 1 रुपयात पीक विम्याच्या संदर्भातली घोषणा आहे. अध्यक्ष महाराज, या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी या घोषणेचा फार मोठा आनंद व्यक्त केला. अध्यक्ष महाराज, 1 रुपये शेतकऱ्याला भरायला पीक विमा, 1 रुपया 2 रुपया भरायला शेतकऱ्याची काय अडचण नाही आहे. अध्यक्ष महाराज, हा जो निर्णय झालाय की शेतकऱ्याचा हिस्साचा प्रीमियम सरकारने भरायचा, हा शेतकऱ्याच्या हिताचा नाही. अध्यक्ष महाराज, हा पीक विमा कंपनीच्या हिताचा आहे. अध्यक्ष महाराज, 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता असताना कसं सांगतो. अध्यक्ष महाराज, हे ऐकायचं असेल वेळ वाढवा. ऐच्छिक पीक विम्याच्या संदर्भात आहे, ज्याला भरायचा तो भरू शकतो, ज्याला नाही भरायचा त्याने नाही भरू शकत. पण अध्यक्ष महाराज, आता सरकारने जर शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या प्रीमियम भरायची जर जबाबदारी घेतली तर सगळ्या शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या प्रीमियमची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि अध्यक्ष महाराज, नुकसान झालं तर फायदा होईल, पण जर नुकसान नाही झालं तर याच्यात सर्वाधिक फायदा पीक विमा कंपनीचा होईल. अध्यक्ष महाराज, मागच्या 5 वर्षात परिषदेच्या रेकॉर्डवर आहे, काढून दाखवा विधानमंडळाच्या रेकॉर्डवर आहे. अध्यक्ष महाराज, प्रत्येक वर्षात किती कुठल्या पीक विमा कंपनीने किती फायदा कमावलाय ह्याची आकडेवारी सुद्धा अध्यक्ष महाराज आपल्याला देता येईल, पटलावरती ठेवता येईल. अध्यक्ष महाराज, एक सांगतो, या महाविकास आघाडीमध्ये मंत्री म्हणून काम करत असताना बीड जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. पहिली डीपीडीसीची मीटिंग घेतली, इथं आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब साक्षीदार आहेत. पीक विमा कंपनीने काही शेतकऱ्यांना मुदतीत विमा दिला नाही, म्हणून देशातली पहिली एफआयआर पीक विमा कंपनीच्या विरोधात जर कुठं झाली तर ती बीड जिल्ह्यामध्ये झाली. अध्यक्ष महाराज, आणि त्या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागले. अध्यक्ष महाराज, एफआयआर ज्यावेळेस झाला, तुम्हाला सांगतो मी, अध्यक्ष महाराज, एफआयआर झाल्यानंतर पीक विमा कंपन्यांनी सर्वांनी एकत्रित बीड जिल्ह्यावर बहिष्कार घातला. दुसऱ्या वर्षी पीक विमाच्या टेंडर मध्ये कुणीही यायला तयार झालं नाही. अध्यक्ष महाराज, त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्याला आम्ही विनंती केली की बीड जिल्ह्याच्या पीक विम्याच्या संदर्भात राज्य सरकारने हमी घ्यावी. एक नवीन पॅटर्न आला. ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीला, केंद्र सरकारची कंपनी आहे, त्यांना अध्यक्ष महाराज विनंती केली, त्यांनी तयारी दाखवली. ते म्हणले जर 80% आत जर
नुकसान झालं म्हणजे जो फायदा होईल 80% वरचा जो फायदा होईल तो अध्यक्ष महाराज अर्धा सरकारचा असेल आणि अर्धा कंपनीला मिळेल आणि 110% वर जर नुकसान झालं शेतकऱ्यांचं तर अर्ध सरकार देईल आणि अर्ध कंपनी देईल. अध्यक्ष महाराज हा बीड पॅटर्न 3 वर्ष या बीड जिल्ह्यात चालला, त्यातलं 1 वर्ष अध्यक्ष महाराज शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही. राज्य सरकारला 700 कोटी रुपये मिळाले. अध्यक्ष महाराज ही वस्तुस्थिती आहे. हे याच्यासाठी सांगतोय की त्यावेळेसच्या सरकारने सुद्धा आणि आता तेच मंत्री तुमच्या आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये अध्यक्ष महाराज हाच बीड पॅटर्न मध्य प्रदेश सरकारने सुद्धा स्वीकारला आणि केंद्राकडे मागणी केली अध्यक्ष महाराज की आम्हाला बीड पॅटर्न सारखी योजना पीक विम्याची मध्य प्रदेश सरकार हो पुरावा आहे अध्यक्ष महाराज, हा पुरावा आहे, ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महाराज. म्हणून माझी विनंती आहे की पीक विमा कंपनीचा फायदा होण्यासाठी नाही तर शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा. उद्या शेतकरी रस्त्यावर उतरू नये, भाव मिळावा याच्यासाठी आणि सरकारच्या विरोधात जाऊ नये. त्यासाठी मात्र या पंचामृत योजनेमध्ये काय होईल असं या ठिकाणी बिलकुल वाटत नाही. अध्यक्ष महाराज अनेक मुद्दे आहेत, पण मला माहिती आहे की मी ज्यावेळेस बोलायला उठेल त्यावेळेस अनेक जण अस्वस्थ स्वाभाविक होणारच, स्वाभाविक. दोघांना सारखा वेळ. अध्यक्ष महाराज दोघांना सारखा वेळ. मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील केशरी शिधापत्र धारकांना नाम मात्र दराने शिधा बंद करण्याचा शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला अध्यक्ष महाराज. आता या ठिकाणी त्याऐवजी 150 रुपये खात्यावर जमा करण्यात येणार ही अर्थसंकल्पातली घोषणा आहे. अध्यक्ष महाराज यापूर्वी प्रत्येक व्यक्ती मागे 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने. साहेब 2 मिनिटात संपवा आता. अध्यक्ष महाराज या बाबतीत अध्यक्ष महाराज मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो की भारतीय अन्न महामंडळाकडून या ठिकाणी 22 रुपयांनी आपण ते अन्नधान्य घेत होतो. अध्यक्ष महाराज आता योजनेकडून गहू आणि तांदूळ देण्यास महामंडळाने बंद केलंय. म्हणून ऑगस्ट 2022 पासून गहू आणि ऑक्टोबर पासून तांदूळ मिळणे पूर्णपणाने बंद झालंय. 39,97,184 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय. अध्यक्ष महाराज 8 महिने लाभार्थ्यांना धान्य मिळालं नाही. आता मला सांगा अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण 150 रुपये या खात्यावर जमा करणार आहेत. आज बाजार भाव जर विचार केला तर गहू बाजारामध्ये 25 रुपये किलो मिळते, बाजरी 26 रुपये किलो मिळतीये आणि ज्वारी 29 रुपये किलो मिळतीये. तांदूळ 20 ते 30 रुपयापर्यंत किलो मिळतो. 150 रुपयात चेष्टा करताय. हे अध्यक्ष महाराज 14 दुष्काळग्रस्त जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. तुम्ही या गोष्टी ज्या गोष्टी चांगल्या झाल्यात त्या आम्ही त्याचं अभिनंदन केलंय, सरकारचं स्वागतही केलंय, पण हे चुकीचं आहे. ह्या चुकीचं समर्थन तुम्ही सुद्धा करू नका, कारण मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या ह्या 14 जिल्ह्याचा संदर्भ आहे. अध्यक्ष महाराज या ठिकाणी 1000च्या ऐवजी 1,500 रुपये निराधारांचा पगार करण्याच्या संदर्भात आपण घोषणा केली. अध्यक्ष महाराज 2.5 वर्षच का होईना पण मी या विभागाचा मंत्री राहिलेलो. मी स्वागत करतो की 500 रुपये आपण संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 500 रुपये जास्तीचे दिले. त्याबद्दल मी अर्थमंत्र्यांचे माननीय उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून स्वागत करतो अध्यक्ष महाराज. पण खरंच या 500 रुपयाचा फायदा मिळणार आहे का? कारण अध्यक्ष महाराज याच्यात अट ही आहे की 21,000च्या आत त्याचं उत्पन्न असलं पाहिजे. आज प्रत्येक लाभार्थी गेली अनेक वर्षापासून 21,000 रुपयाच्या उत्पन्नाचा दाखला घेतोय. आज कुठलाही तहसीलदार 21,000चा दाखला एकाच व्यक्तीला 10 वर्षापासून देऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. त्यामुळे ही 500 रुपयाची घोषणा सुद्धा उद्या चालून फसवी ठरणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की या 500 रुपयासोबत अध्यक्ष महाराज संपवा अध्यक्ष महाराज संपवतोय. अध्यक्ष महाराज हे 500 रुपये सुद्धा मिळणार नाहीत जोपर्यंत उत्पन्न मर्यादा अध्यक्ष महाराज 40,000ची होत नाही तोपर्यंत श्रावणबाळ आणि निराधारांना 500 रुपयाचा फायदा मिळू शकत नाही अध्यक्ष महाराज. म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज
अध्यक्ष महाराज त्यांनी आपल्या माझं जर काही चुकीचं साहेब- गेलं असेल साहेब, तर एक अध्यक्ष मिनिट. महाराज चुकीचं अध्यक्ष महाराज इकडून पण आक्षेप झाला होता. अध्यक्ष महोदय, आता बोलत असताना सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी एक गोष्ट चुकीची या ठिकाणी पटलावर आणलेली होती, मी आपल्या निदर्शनास समजू देतो. 21,000ची उत्पन्नाची अट ज्या व्यक्तींना नव्यानं जर अर्ज करायचा असेल तर ती अट आहे. ज्यांना पूर्ववत ही योजना लागू आहे त्या लोकांना 1,000वरून 1,500 आपण मानधन वाढवलंय. त्यामुळे दरवर्षी देणं हे आपण जे पटलावर आणताय ते पहिल्यांदा तपासून खोडून काढावं ही माझी मागणी असेल. तपासून घेतो. आता बोलू. हा बोला. धन्यवाद. संपवा आपण संपवा आता. मी त्यांचे आभार मानतो की मला आणखीन एक बोलायला मुद्दा दिला. अध्यक्ष महाराज त्यांना माहित नाही, कदाचित त्यांना माहित नसेल की एक व्यक्ती गेली अनेक वर्षापासून 21,000 रुपयाचाच 21,000 उत्पन्नाचा दाखला वर्षाला घेतोय. अध्यक्ष महाराज दरवर्षी त्या लाभार्थ्याला 21,000चा उत्पन्नाचा दाखला नव्यानं द्यावा लागतो तर पगार कंटिन्यू होतो. अध्यक्ष महाराज हे अनेक गोष्टी अशा आहेत अध्यक्ष महाराज जे सरकारच्या Complete करा माध्यमातून साहेब, चालत complete करा. आल्यात. म्हणून माझी मागणी आहे की उत्पन्नाची अट या ठिकाणी 40,000 जर केली, मग असं सांगा ना, सुधारणा केली ती अर्थसंकल्पात आली नाही त्याच्यात चांगली आमचा गोष्ट आहे. दोष थोडाच चांगली आहे. गोष्ट आहे. आमचा दोष थोडाच आहे. मग सुधारणा करणाऱ्या म्हणून सांगा. आमचं तेच म्हणणं. आम्ही तर अभिनंदन केलं 500 रुपये वाढवल्या बाबतीत. आपण जर संपवा साहेब, 40,000ची संपवा. उत्पन्नाची वाढ केली असेल तर पुन्हा एकदा स्वागत करतो अध्यक्ष महाराज. संपवा साहेब संपवा. अध्यक्ष महाराज मी एक म्हणून या घोषणा करतो. अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महाराज मला एवढंच सांगायचं आहे. कंप्लीट करा. एक complete शेवटचा करा. मुद्दा बोलायचा अध्यक्ष महाराज, तो या महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांसाठी आणि मराठी भाषेसाठी फार महत्वाचा अध्यक्ष महाराज. या अर्थसंकल्पात श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती इथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. अध्यक्ष महाराज या ठिकाणी मी कुठल्या जिल्ह्याच्या विरोधात बोलत नाही, पण अध्यक्ष महाराज एक नक्कीच मी आपल्याला सांगू इच्छितो की खरा जर मराठी भाषेचा उगम कुठून झाला असेल तर मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय की आमच्या बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईमधून अध्यक्ष महाराज या ठिकाणी मराठी भाषेचं सुरुवात झाली. याबाबत भाषा तज्ञांचे एकमत झाले. त्यामुळे अंबाजोगाई या ठिकाणी मराठी भाषेची जननी म्हणून ओळखलं जातं. मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी यावेळेस आपण अमृत महोत्सव साजरा करतोय मराठवाडा मुक्ती दिनाचा. रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढाईत सुरुवातीला देखील अध्यक्ष महाराज मराठीची पहिली शाळा ही अंबाजोगाईलाच या ठिकाणी चालू केली. अध्यक्ष महाराज मराठी भाषेचं विद्यापीठ कुठं असावं याबाबत तत्कालीन सरकारने माननीय कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांची एक समिती नेमली होती. अध्यक्ष महाराज त्या समितीने सुद्धा त्यावेळेस सरकारला अहवाल दिलेला आणि त्या अहवालात स्पष्ट सांगितलंय की मराठी भाषेचं जर विद्यापीठ कुठं होऊ शकत असेल तर ज्या मराठी भाषेचा उगम अंबाजोगाईतून झालाय त्या अंबाजोगाईमध्येच व्हावं. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महाराज की उत्तरात कमीत कमी अंबाजोगाईला जी मराठीची खरी जननी आहे संपवा, त्या संपवा. ठिकाणी अध्यक्ष महाराज संपवा साहेब अध्यक्ष महाराज संपवा आता. मला या मी- अर्थसंकल्प संपवतो मी- अध्यक्ष महाराज मी एक घोषणा करतो. अध्यक्ष महाराज संपवतोय.